अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। काही दिवसांपूर्वी टोमॅटोचा लाल चिखल झाल्याचं आपण रस्त्यांवरती पाहिलं। मात्र आता या टोमॅटोला सुगीचे दिवस आलेत। संगमनेर तालुक्यातील कोठे बुद्रुक गावच्या रमेश वाकळे या शेतकऱ्याला टोमॅटो आता लखपती करणार आहेत। अहमदनगरच्या रमेश वाकळे यांनी सिंजटा कंपनीच्या वाणाची लागवड करत ती यशस्वी जमवून दाखवली। मागील काळात टोमॅटोची जाळी ही 2.5 ते 4 हजारापर्यंत पोहोचली होती। त्यानंतर पुन्हा टोमॅटोचे बाजारभाव कोसळले। आता पुन्हा एकदा 600 रुपयानं टोमॅटोची जाळी जाऊ लागली। त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर काहीसं हसू येतंय। काय झालं, गेल्या वर्षी डिसेंबर ते 15 मे पर्यंत पूर्ण मार्केट पडलेलं होतं। अक्षरशः म्हणजे भाऊच नव्हता त्याला। त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी लागवड ह्यावेळेस कमी केली आणि व्हायरसचं प्रमाण लय होतं। तिरंगा होता, प्लास्टिक व्हायरस होता, भरपूर व्हायरसचं प्रमाण असल्यामुळे लोकांनी लावलं नाही। ही मी जी आता जी व्हरायटी लावली सिंजटा कंपनीची 6 व्हरायटी मी केला प्रयत्न लावण्याचा, तर ते थोडंसं यशस्वी झाल्यासारखं वाटतंय। याच्या अगोदर तुम्ही टोमॅटो करत होते का? भरपूर 4-4 एकर टोमॅटो केलेला आहे। आता किती नक्की गळीत कसं याला? 1.25 एकर क्षेत्र आहे। एकरी 2-1 हजार कॅरेट जायला पाहिजे असा अंदाज आहे। किती याला खर्च झाला तुमचा? 2-1 लाखापर्यंत मजुरीसह खर्च आहे। किती उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे? आता उत्पन्न 2-1 हजार कॅरेट मिळावा एवढी अपेक्षा आहे। काय बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगाल? आता काय प्रयत्न करीत राहायचं, बाकी काय, शेती एक पीक कमवून द्यायचं दुसरं घेऊन जातं, प्रयत्नात राहायचं, दुसरं काय। शेतकऱ्यांची सगळ्यांची अवस्था वाईट आहे, काय सांगणार शेतकऱ्यांना। थोडे प्रयत्न करायचे, बाकी काय। तुमचं नाव सांगा। माझं नाव रमेश वाकळे। बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह।